नमस्ते सर्वांना, चेतना फॅशन टेलरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. इथे मी एका ड्रेसच्या अशा 2 बाह्या घेतलेल्या आहेत आणि त्यापासून मी एक छोटीशी बॅग बनवणार आहे. तर इथं आपण आता इस्त्री करून त्याला एक कॅनव्हास पेपर यूज करून तयार करणार आहे क्विल्टिंग. तर यामध्ये कॅनव्हास पेपर प्लस प्लास्टिकची बोरी आहे आणि एक साडीतला ब्लाऊज पीस आहे. असा 4 पीसचा मी क्विल्टिंग करून घेते साईडनं शिवून, आणि त्याला आडव्या आणि उभ्या रेषा मारून पण मी आतून क्विल्टिंग करून घेते व्यवस्थित. त्यासाठी सगळीकडे आपण पिना लावून घेणार आहोत. संपूर्ण क्विल्टिंग तयार झालेलं आहे. मागच्या साईडने पाहू शकता अशा रेषा मी मारलेल्या आहेत उभ्या आडव्या, त्यामुळे फिनिशिंग चांगलं येतं पिशवीला. तर आता इथे हे जे बेल्टचा कपडा मी घेतलेला आहे, ते डिझाईन एका साईडलाच होती त्यामुळे असा सेंटरला घेतलेला आहे. सिमिलर दोन्ही बेल्ट तयार करते मी. अशा पद्धतीने बेल्ट तयार होईल. इथं सेंटर काढून मार्किंग करून घेते बेल्टसाठी. सेंटरपासून 2.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे. इथे आता बेल्ट बसवते. त्यानंतर झिप लावणार आहे. इथे दाबटीप घेते मी. इथे दोन्ही साईडची झिप लावून झालेली आहे. इथे मी पॉकेट तयार करत आहे आतल्या साईडने लावण्यासाठी. इथे पॉकेट उलटून शिलाई घेते वरती. इथे आतल्या साईडनं मी पॉकेट लावते बॅगेला. ते झिप लावलेली आहे. आता आपण दोन्ही साईड शिवून घेणार आहे. हातून कॅनव्हास लावल्यामुळं पॉकेटला पण थोडासा थिकनेसपणा येतो. कॅनव्हासची खूप गरज आहे. हा पेपर कॅनव्हास आहे जो इस्त्री केल्यानंतर स्टिक होतो. इथे मी सेंटरपासून 1.5 इंचावर मार्किंग करून आतल्या बाजूने फोल्ड केलेली आहे. इथे दोन्ही साईड शिवून झालेले आहेत. बॅग आपली आता पूर्ण झालेली आहे. आपण उलटून पाहू शकतो.
अशा पद्धतीने बॅग तयार झालेली आहे, जरा वेगळी. नेहमी आपण कोपरे कट करत असतो, पण यावेळेस तसेच ठेवले मी, आतल्या साईडने दुमडलेत. आता याला आपण बाहेरच्या साईडने आपण शिलाई घेणार अगदी काठावर. सुंदर अगदी बाहीमध्ये ही पिशवी बॅग तयार झालेली आहे. आणि एक ब्लाऊज पीसचं कापड वापरले मी त्यामध्ये आतून अस्तरला. कमीत कमी वेळात होणारी बॅग आणि खूप कमी मटेरियलमध्ये तयार होते ही बॅग. तुम्हाला ही बॅग कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला व्हिजिट दिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा.